विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सची भीती वाटते, तर आता घाबरू नका. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 4 असे चॅप्टर सांगणार आहे, की जे तुम्हाला 42 मार्क्ससाठी आहेत. कशामध्ये? तर बोर्ड एक्झाममध्ये. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पास होण्यासाठी किती मार्क्स लागतायत? 70 पैकी 35% मार्क्स लागतायत आपल्याला पास होण्यासाठी. आणि इथं हे 4 जर चॅप्टर तुम्ही जर केले, तर इझिली तुम्हाला 42 प्लस किंवा 40 प्लस मार्क्स मिळू शकतात. तर पाहूया आपण हे 4 नक्की चॅप्टर्स कोणते? आणि ते कसे कंप्लीट करायचे त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपला पहिला चॅप्टर आहे म्हणजे आपला मॅथ्स 1 चा व्हेक्टर्स हा चॅप्टर. बऱ्याचशा जणांना व्हेक्टर्स खूप अवघड जातो. ओके. व्हेक्टरचे फॉर्म्युले असतील, क्रॉस प्रॉडक्ट असेल, डॉट प्रॉडक्ट असेल, सर्व गोष्टी अवघड जातायत. परंतु याचं वेटेज जर आपण पाहिलं, तर टोटल 12 मार्क्सचं वेटेज आहे बोर्ड एक्झाममध्ये. बरोबर? त्याच्यामुळे व्हेक्टर सारखा चॅप्टर स्किप करून आपल्याला चालणार नाही. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडेसे चॅप्टर्स पाहूयात हां. पहिला चॅप्टर 12 मार्क्सचा. ओके. त्याच्यानंतरनं लाईन एंड प्लेन हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. बरोबर. जर तुम्ही व्यवस्थित जर फॉर्म्युले पाठ केले, ओके. व्यवस्थित कन्सेप्ट जर समजून घेतल्या, तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच अवघड जाणार नाही. कारण व्यवस्थित जर आपण पाहिलं याच्यामध्ये जास्त डोकं लावण्याचं काम काही नाहीये. काय करायचंय तुम्हाला, जे ऑलरेडी आपल्याला स्ट्रक्चर डिफाईन करून दिलेलं आहे किंवा ज्या स्टँडर्ड प्रोसिजर आहेत, तर त्याच आपल्याला फॉलो करायचंय. म्हणजे समजा दिलं काय असेल, 2 लाईन मधलं डिस्टन्स फाइंड करणं किंवा समजा एखाद्या प्लेनमध्ये लाईन असेल, पॉइंट असेल, तर लाईनपासून पॉइंटचं डिस्टन्स फाइंड करणं, लाईनचं इक्वेशन काढणं, प्लेनचं इक्वेशन काढणं, यासारखेच क्वेशन याच्यामध्ये आहेत. ओके. पण याचं वेटेज किती आहे? तर 10 मार्क्सचं. म्हणजे याला सुद्धा स्किप करायचं नाही. मोस्ट इम्पोर्टंट चॅप्टर हा आहे. त्याच्यानंतरनं मॅथ्स पार्ट 2. मॅथ्स पार्ट 2 मध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके. इंटिग्रेशन म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते. बरोबर? हां, ठीक आहे. थोडासा टॉपिक टफ आहे इंटिग्रेशन. पण मॅथ्स पार्ट 2 चा जर विचार केला आपण, तर 70% फक्त त्याच्यात इंटिग्रेशनच आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्किप करून चालणार आहे का? नाही. मग त्यासाठी शॉर्ट ट्रिक आपल्याकडे आहेत. त्या मी तुम्हाला सांगेल. इंटिग्रेशनचं वेटेज किती आहे? तर 10 मार्क्सचं इंटिग्रेशनचं वेटेज आहे. ह्या एका चॅप्टरचं इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं. त्याच्यानंतरनं जो नेक्स्ट चॅप्टर आहे, तो आहे डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि डिफरन्शियल इक्वेशनचं वेटेज किती आहे? तर 10 मार्क्सचं वेटेज आहे डिफरन्शियल इक्वेशनचं. मग आता मार्क्स किती झाले आपण जरासं कॅल्क्युलेट करूया. जर आपण जर मागे जाऊन जर पाहिलं तर व्हेक्टर्सचे 12 मार्क्स 12, त्याच्यानंतरनं लाईन एंड प्लेनचे 10 म्हणजे 22 मार्क्स, 32 मार्क्स आणि 42 मार्क्स. अशा पद्धतीने आपण 42 मार्क्सचा सिलेबस तिथं पाहिलाय. ओके. जर 4 चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले, 42 मार्क्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. 42 पैकी तुम्ही 35 प्लस तर जाऊ शकता इझिली याच्यामध्ये. आणि बाकीचा तर पेपर आहे. बाकीचा आपण अभ्यास करणार आहोतच. बरोबर. तिथं आपल्याला मार्क्स पडतील. बरं आता आपण प्रत्येक थोडंसं आपण पाहूया. बरं आता वेक्टर चॅप्टरसाठी मी तुम्हाला काय सांगेल, की ओन्ली टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक मधल्या कन्सेप्ट तुम्ही एकदा रीड करा. ओके, ठीक आहे. आता मॅथ्समध्ये काय रीड करायचं तुम्ही म्हणताल. मॅथ्समध्ये जे बेसिक्स आहेत, ओके, तर ते तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर वेक्टर्सचं जे आपल्याला 11th मध्ये होतं, ते तुम्ही थोडंसं एकदा पहा. त्याच्यानंतर ना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, एक्सरसाइज मधले क्वेशन आणि सॉल्व्ड क्वेशन्स. ओके, टेक्स्ट बुक मधला एकही सॉल्व्ड क्वेशन आपण चुकवला नाही पाहिजे. प्रत्येक क्वेशन पाहायचा. त्याच्यानंतरनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा किंवा कसा सॉल्व्ह केला हे पाहायचं. ओके. त्याच्यानंतर स्वतःहून तो आपल्याला सॉल्व्ह करता येतो का ते पाहायचं. त्याच्यानंतरनं बोर्ड्स एक्झाममध्ये आता मार्क्स सारखे, वायलन सारखे ॲप्लिकेशन तुमच्याकडे आहेतच. ओके. त्याच्यावर तुम्ही लास्ट 5 इयरचे जर पी-वाय-क्यू चेक केले. ओके. वेक्टर टॉपिकवर कोणकोणते याच्यावर पी-वाय-क्यूज आलेले ते पी-वाय-क्यू आधी सॉल्व्ह करून पाहायचे. नाही जर जमले, तर त्याच्यानंतरनं काय करायचं, तिथं सोल्युशन्स तर प्रोव्हाईड केलेले असतात. ते सोल्युशन पाहायचं. ते सोल्युशन नाही जमत, तर ChatGPT वगैरे सारख्या एआयला तुम्ही विचारायचं आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला आता रट्टा मारायचा नाही. आपल्याला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे वेक्टर सारखा टॉपिक आहे. 12 मार्क्स आहे, तर आपलं टार्गेट पाहिजे वेक्टरमध्ये आपल्याला कमीत कमी 10 मार्क्स तर पडलेच पाहिजे. बरोबर? आता वेक्टर्स बोर्डसाठी इम्पोर्टंट आहे आणि साठी तर मोस्ट इम्पोर्टंट आहे वेक्टर. ओके. आता वेक्टर फक्त आता साठी नाही. तर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार, तर त्यावेळेस सुद्धा वेक्टर तुम्हाला इम्पोर्टंट आहे. ओके. आता वेक्टरचं झालं. त्याच्यानंतर लाईन आणि प्लेन. लाईन आणि प्लेन ॲज कंपॅरेटिव्हली आपण जर पाहिलं इंटिग्रेशन आणि वेक्टर याच्यापेक्षा सोपा टॉपिक आहे. इझिली तुम्ही फॉर्म्युले वगैरे पाठ करून, प्रोसिजर लक्षात ठेवून इझिली तो करू शकता. मग इथं पण आपल्याला 10 मार्क्स मिळले पाहिजे. त्याच्यानंतरनं बारी येते इनडेफिनाइट इंटिग्रेशनची. बरं, आता डायरेक्टली तुम्ही मॅथ्स पार्ट 2चं जर पुस्तक ओपन केलं, अभ्यास इनडेफिनाइट इंटिग्रेशन पासून करणार आहात का? तर असं बिलकुल नाही. अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर ना आपण इंटिग्रेशनकडे जाऊ. बरोबर. मग अभ्यास सुरू करत असताना अगोदर डिफरन्शिएशन पासून तुम्हाला सुरू करायचंय.
डिफरन्शिएशन झाल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर इनडेफिनाइट इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन झाल्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रेशन झाल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन करायचं आणि मग डिफरन्शियल इक्वेशनकडे जायचं आपल्याला. म्हणजे या स्टँडर्ड वेने ज्या पुस्तकात आपल्याला जो वे दिलेला आहे, तो वे आपण फॉलो करायचा आहे. बरोबर? त्याच्यामुळे तुमचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन होईल. आता इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये साठी मी तुम्हाला सांगतो, की फॉर्म्युले ओके, फॉर्म्युले व्यवस्थित करायचे. बरोबर? यासाठी मी काय सांगणार आता बुकमध्ये जर आपण पाहिलं, तर भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही एका फॉर्म्युला शीटवर एंटर करून ठेवा. म्हणजे जेणेकरून एक्झामला जाता वेळेस किंवा लास्ट मिनिट रिव्हिजन ज्यावेळेस तुम्हाला करायची आहे, त्यावेळेस तुम्हाला काही दुसरीकडे पाहायची गरज नाही किंवा पुस्तकामध्ये उचकण्याची किंवा चापण्याची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, फॉर्म्युला शीट जर तुमच्याकडे असेल, तुम्ही लास्ट मिनिट रिव्हिजन त्याच्यामधून करू शकता. बरं आता फॉर्म्युलाचा इम्पोर्टन्स काय आहे किंवा का मी तुम्हाला सांगतोय फॉर्म्युले? कारण जर तुम्हाला फॉर्म्युले माहीत नसतील, तर एकही क्वेशन इनडेफिनिट इंटिग्रेशन असो किंवा डेरिव्हेटिव्ह असो, तुम्ही एकही क्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय, फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि महत्त्वाचं अजून म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर जे फंक्शन्स असतात, म्हणजे कोणते सेक एक्स, टॅन एक्स वगैरे जे फंक्शन असतात ट्रिग्नोमेट्री, तर यांच्या आयडेंटिटीज तुमच्या लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. म्हणजे सर्व बेसिक गोष्टी ज्या मॅथेमॅटिक्स कॅल्क्युलसच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला लागणार आहेत. टोटल इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे हे 10 मार्क्स तुम्हाला इथे दिसतायत. तर हे मिळवणं सोपं नाही. याच्यासाठी तुम्हाला भरपूर सारं कष्ट घ्यावंच लागणार आहे. बरं आता इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन नंतर आपला जो चॅप्टर आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय करायचंय? डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचंय किंवा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म तयार करायचंय किंवा डिफरन्शियल इक्वेशनचं तुम्हाला सोल्युशन फाइंड करायचंय. या गोष्टींवरच प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरं आता प्रोसिजर तर सोपी आहे डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करण्याची. पण असं नाही की प्रत्येक वेळेस इझीच डिफरन्शियल इक्वेशन देतील. मग त्याच्यामुळे जेवढ्या प्रकारचे डिफरन्शियल इक्वेशनचे सॉल्व्ड न्यूमेरिकल्स बुकमध्ये आहेत, ओके, सॉल्व्ड न्यूमेरिकल्स काय लिहितो इथं? सॉल्व्ड न्यूमेरिकल्स बुकमध्ये आहेत. तर तेवढे न्यूमेरिकल्स तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत, व्यवस्थित रेफर करायचे आहेत. त्याच्यानंतर लास्ट कमीत कमी, कमीत कमी सांगतो लास्ट 3 इयरचे पी-वाय-क्यू बोर्डसाठी. ओके आणि जास्तीत जास्त जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुमच्याकडे टाईम असेल, तर 5 इयरचे पी-वाय-क्यूज तुम्हाला करायचेत म्हणजे करायचेत. त्यावेळेस कुठेतरी तुम्ही एक चांगला स्कोर करू शकता. मग हे चॅप्टर मी तुम्हाला सांगितलेत, बरोबर? आता ज्यांचा अभ्यास झाला नसेल, तर ठीक आहे थोडंसं बेसिक्सपासून सुरुवात करा आणि या चॅप्टर्सला बिलकुल स्किप करू नका. मग हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे? तर मुलं काय करतात, मला इंटिग्रेशन अवघड जातंय, ठीक आहे स्किप करून देतो. मला व्हेक्टर्स अवघड जातंय, स्किप करून देतो. पण जर त्यांनी ते स्किप केलं तर 8 ते 12 मार्क म्हणजे एका चॅप्टरचे 12 मार्क ते मायनसमध्ये आहेत, बरोबर? मग तुम्ही विचार करा, की तुमचा स्कोर किती कमी येईल. सो काय करायचं, जास्त वेटेजचा टॉपिक आहे. व्यवस्थित त्याला टायमिंग द्यायचा, व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करायचं आणि व्यवस्थित पेपर हा अटेम्प्ट करून व्यवस्थित अभ्यास करायचा. बरं, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.